संपदा सोहळा नावडे मलाला करीते टकळा पंढरीचा किंवा लागला टकळा पंढरीचा जाबे पंढरीसी आवडे मनासी कधी एकादशी आषाढी तुका म्हणे ऐसे अर्थ ज्याचे मनी त्याची चक्रपाणी वाट पाहे जावे पंढरीसी आवडे मनासी कधी एकादशी आषाढी पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाला तुमचा अनुग्रह लाढलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनो मानवी दिव्य रूपीच केले न त्यागिते दिव्य लोकासिने स्वये भानु जो भानु आराधीला त्याचे कुळी दीपको दिव्य झाला हरी भक्तीला गुणितारी समजता नमस्कार माझा श्री सद्गुरु एकनाथा कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती पार्वतीचा पाठी योगी राजा पार्वतीचा पाठी योगी राजा पयातिया पायी माझे दंडवत पयातिया पायी माझे दंडवत पयातिया पायी माझे दंडवत पयातिया पायी माझे दंडवत चक्रवर्ती पार्वतीचा पती योगीराज तयाचिया पायी माझे दंडवत संपदा सोहळा नावडे मनाला करीते टकळा पंढरीचा जावे पंढरीसी आवडे मनासे कधी एकादशी आषाढी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग वारकरी संप्रदायातील महान थोर भक्त श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथ्यातील आणि काकडा प्रकरणातील
गाथा आहे, गाथ्यामध्ये पंढरीपर प्रकरणातील हा अभंग आहे आणि वारकऱ्याच्या नित्य पाठातला हा अभंग म्हणजे सकाळी म्हणण्याचा प्रघात अशा प्रकारचे काकड्याला सुरुवात करत असताना मला वाटतं 6व्या 7व्या मालिकेमध्ये हा अभंग अशा प्रकारचे नवीन आलेली जी कराडकरांची मालिका आहे चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे धाणी साती मालिका आणि त्याचा शेवटचा अभंग अशा प्रकारचा आहे आणि या अभंगाला पहिला जो अभंग अशा प्रकारचा यांनी म्हटलं लागला टकळा. लागला हा शब्द कराडकरच्या मालिकेमध्ये नाही परंतु पूर्वीच्या स्वामीच्या मालिकेमध्ये लागला हा शब्द होता म्हणून शंका निवृत्ती आहे. दोन्हीही बरोबर अशा प्रकारचे अपवाद काहीच अशा प्रकारचं नाही. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून आपल्या स्वतःची आवड व्यक्त करतात. काय आवड आहे महाराजांच्या जीवनामध्ये अभंगाचा सरळ शब्दशः अर्थ की महाराज सांगतात की माझ्या जीवनामध्ये संपत्ती आवडत नाही. संपदा सोहळा नावडी मळाला. मग संपत्ती आवडत नाही मग आहे तरी काय जगद्गुरु तुकोबाराय तुमच्या मनामध्ये काय आहे तर महाराज सांगतात लागला टकळा पंढरीचा. माझ्या मनामध्ये एकच ध्यास अशा प्रकारचे की मला टकळा लागला की पंढरीला जाण्याचा. माझ्या मनाची ही अपेक्षा आहे की पंढरीला जावं वाटतंय जावे पंढरीसी अशी माझी आवड आहे. आवडे मनाशी परंतु जायचंय कधी तर महाराज तेही सांगतात की कधी आषाढी कधी एकादशी आषाढी कधी एकादशी आषाढी आहे असा महाराज त्या काळामध्ये समोरच्या संत मंडळाला विचारते की आषाढीचा पर्व काळ कधी आहे आषाढी वारी कधी आहे आणि मला त्या आरीला जायची अशी अपेक्षा अशा प्रकारची अशी आर्त भावनेने जगद्गुरु तुकोबाराय आपल्या वेळ करतात. तुका म्हणे ऐसे आर्त ज्याचे बने ज्याच्या जीवनामध्ये ही आर्तता आहे भगवान परमात्मा त्याची वाट पाहतो त्याची चक्र पाणी वाट पाहे असा अभंगाचा सरळ शब्द अर्थ आहे. विठाला विठाला